शेतकऱ्याला कधी बाजार भेटणार? हा हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते। सकाळची कामं झालेली आहे, आज सुट्टी आहे रायांशला। चहा नाश्ता झालेला आहे आमचा, आता कपडे वगैरे राहिले, देवपूजाही झाली आहे। कपडे आता आल्यानंतर धुणार। पहिलं मार्केटला जायचं आहे, तुम्हाला सर्वात मोठं मुळशीचं मार्केट दाखवते, त्याला आम्ही कांदा मार्केटही म्हणतो। तर चला आपण आता डायरेक्ट भेटूया मार्केटमध्ये। सयो हाय कर, आय आय आय। चला भेटू आपण परत। आता कुठे चाललो आपण? मार्केटला। काय आणायचंय? भाजी, फळं, ऍपल, चिकू। तुला काय आवडतंय? चिकू। चला मग भेटू आपण मार्केटमध्ये। मन चला भेटू आपण। वर बघून बोलायचं। मार्केटमध्ये। बाय। बोला छत्रपती संभाजी महाराज की। बटाटा ओला दिसले का? आणि बाहेरच सुट्टा देतात बरं, आतमध्ये देत नाहीत। तर बघू शकता आम्ही मार्केटमध्ये पोहोचलो होतो आणि इथे म्हणजे आम्ही 12च्या दरम्यान पोहोचलो होतो, कारण उशिरा आलं कीच हे मार्केट जास्त आपल्याला पाहिजे ते सामान भेटतं। म्हणजे सकाळी जे येतात ते असे किरकोळ विक्रेते येतात, जेणेकरून ते होलसेल म्हणजे म्हणतात ना त्या मार्केटमध्ये असतात आणि ते घेऊन जातात। कारण छोटे मोठे जे दुकानं लावतात ना त्यांचं मार्केट सकाळी असताना असं जर किरकोळ पाहिजे ना, किलो 2 किलो 4 किलो आपल्याला, तर आपण इथे 12च्या दरम्यान आलं ना की आपल्याला सगळं भेटतं। इथे आम्हाला पालेभाज्या घ्यायच्या होत्या, त्यामुळे आम्ही ते शोधत होतो। आणि इथं मेथी भेटली आम्हाला, कोथिंबीर भेटली। कोथिंबीर ही फक्त 5 रुपयाला होती, त्यामुळे आम्ही चार गड्ड्या घेतल्या। आणि हा 10 रुपयाचा एवढासा कढीपत्ता, एवढासा नाही भरपूर सारा कढीपत्ता दिला त्यांनी। आणि हेच मार्केट आपण म्हणतो ना शेतकऱ्यांना काय भेटत नाही, खरंच काही शेतकऱ्यांना भेटत नाही। आपण किंमत आपल्यासाठी खरंच असं वाटतं की स्वस्त मिळालं, पण त्यांच्या मेहनती पुढं काहीच नाही ही किंमत। आणि कसं हिवाळ्यामध्ये कसं सगळ्या पालेभाज्या भेटतात आणि खायला पण खरंच खूप छान लागतात, त्यामुळं आम्ही इथं आलो होतो। आणि माझ्या आईला मेथीच्या भाज्या ना वाळत घालायच्या होत्या। गावरान आहे ते, गावरान नाही कडू नाही हो, मेथी आहे गावरान लालकोट, तिथल्यापेक्षा चांगली होती। 5 रुपये 5 घे जुना बघा ते जुना 10 खाली द्यायच्यात। 10 कशाला 20 घ्या 20 कुणाला 5 रुपये हो इकडे भेट बघूया कशात किती बांधू? ती नाही आपली ना, मोठा जुडा किती 20 करू का? 10 या 5 आहे 5 आहे ही पण 5 लाच आहे। वर ठेवू नका तो। मेथीच्या 10 गड्ड्या घेतल्या आम्ही, आणि कोथिंबीरच्या 4 गड्ड्या, आणि आपला कढीपत्ता घेतला। त्यानंतर इतर ढाळ्या खायला घेतला होता हरभऱ्याच्या। आणि राया आणि सह्याद्री बघा कसे खात आहेत, आणि त्यांचं काम होतं त्यांना सांभाळायचं। हा शेतकऱ्याची आत्महत्या करायची वेळ आली। हा घ्या 5 रुपयाने काय। हा दादा म्हणतो ते खरंच आहे, शेतकऱ्याला काहीच किंमत भेटत नाही, याच्यावरूनच कळतं। पण आपल्याला स्वस्त मिळालं ना की आपण खुश होतो। त्यानंतर हा दादा विचारत होता की तुमचं चॅनल आहे का, काय वगैरे, कुठला आहे काय नाही। मग त्याला सांगितलं, तो म्हणला माझा व्हिडिओ येणार काय? म्हणलं तुझा नक्की व्हिडिओ येणार, म्हणलं तू उद्या नक्की बघ म्हणलं। त्यामुळे तो माझा चॅनल सर्च करत होता। त्याला म्हटलं मी आळंदीची आहे, तर तो म्हणला वा माऊलीच्या गावच्या आहात तुम्हाला नक्कीच आम्ही फॉलो करणार, तुमच्या व्हिडिओ बघणार वगैरे असं बोलत होता तो। आणि खरंच खूप छान आणि स्वस्त भाजी दिली त्याने। पाय नाही द्यायचं रे। इकडे रायाचं तर काय चाललं होतं काय माहित, तो असे हरभरे तोडू तोडू खात होता। बाबाच्या हातातले सोडून दुसरीकडलेच खात होता। काय करायचं आता, काय राहिले?
टमाटे, बटाटे, शेंगा पण दिसत आहेत, शिमला मिर्च, वांगे. पण तिथं ठेवून यायला सोडून नाही येणार. अजून दिलं ना. तिचं नाव काय बाळा? नाव सांग. काय आहे? सह्याद्री. येते आमच्या बाळाकडे. येते का आमच्या घरी छोटे छोटे बाळ आहे? येते का आमच्या बाळाकडे? बोल. येते तुम्ही चलाव ना आमच्या घरी. येते बाबू. आमच्याकडे छोटे छोटे बाळ आहे. येते येते का बाळाकडे खेळायला? जरा मिठून येतो. ए बीट घ्यायचं बीट. एक किलो. पिशवी दे ना. पिशवी दे ना. सही हो. ए तसं फेकायचं नाही. हा टाक टाक. जगू शोभतात तुम्हाला शेतात काम करायला लेकरं ही. कोण? चालली नाही टोपट टाकली होती. अलीकडे लसूण कसं दिला दादा? लसूण काय बघते कशी? 40 कुठं नव्हता. घे आता. भेंडी कशी दिली? ए दादा भेंडी कशी दिली? भेंडी भजिया घोसाळे खायला. भजीचे घोसाळे करायची. हा हा भाजी पण करू शकतो. मसाला वांगी तिकडे मसाला वांगी. अरे काय सांगतो कारले गोड आहेत. हा फ्लावर व्हाईट पेढा आहे. भारी आहे. बस थँक्यू. चॅनलला माझ्या करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. हा. तर बघू शकता हे दोन दादा असे भेटले ना की मी व्हिडिओ काढताना स्वतःहून त्यांनी विचारलं की ताई तुमचं चॅनल आहे का काय वगैरे असं नाही का. मग त्यांना मी सांगितलं माझं चॅनल आहे, मी तुम्हाला हा व्हिडिओ उद्या अपलोड करणार आहे तर नक्की बघायला मिळेल. तर त्यांनी मग चॅनल सर्च वगैरे करून बघितलं आणि सह्याद्री रायांश तर बघा किती एन्जॉय करतायत. आणि आम्ही जे भाजी घेतोय ना त्यांना तीच भाजी घ्यायची असते. आणि सह्याद्री तर खूपच असं ही भाजी घेत होती ती भाजी घेत होती टोपामध्ये आणि मापाला ठेवत होती. टरबूज आहे तर तिकडं फळ आहेत. पालेभाज्या मिरची टमॅटो वगैरे आमचं झालं होतं. आम्हाला आता फक्त कांदा लसूण आणि बटाटे घ्यायचे होते. इथेच त्यांचं मार्केट होतं आणि खाली जे दाखवतात ना ते पोत्यांनी विकत असतात. किलो 2 किलो देत नसतात. इथे 2-3 गाळे असे आहेत ना की ते 1-2 किलोनी विकतात. मग आम्ही तिथेच गेलो कारण आम्हाला माहिती होतं कुठे काय ते विकतात ना. तिथे गेलो आणि तिथलं आम्हाला बटाटे कांदे आणि लसूण घ्यायचा होता. तिथे एका ठिकाणी घेतला. कांदा 20 रुपये, 100ला 5 किलो, 100ला 6 किलो. बटाटे बटाटा 25 10 रुपये. 10 रुपये किलो. आणि लसूण लसूण 140, 170. काही बी बारीक नको मेसमध्ये कसं मोठे मोठे लागतात. त्यानंतर फळं घ्यायची होती काही आम्हाला. इथे बघू शकता पपया ना त्यांनी एवढ्या अशा थोड्याशा खराब झाल्या तरी टाकून दिल्या होत्या. असं वाटत होतं बाकीच्यांना खायला भेटत नाही पण इथे टाकून देतात. पण बरेचसे असे छोटे मोठे गरीब म्हणजे असतात ना आजूबाजूला राहणारे ती लोक येऊन ते बरेच फळं घेऊन जात होते. त्यानंतर आम्ही फळं पाहिजे ती आम्ही थोडंसं विचारलं कुठे कसं आहे काय. फळाची फारशी दुकान नव्हती कारण ते कॅरेटनेच विकत होते.
त्यामुळं मग आम्ही घेऊन टाकले. तर आम्हाला जे काय पाहिजे, सफरचंद घेतली, चिकू घेतली, केळी पण घेतली, असे बरेचसे फळं घेतले आम्ही. त्यानंतर सफरचंद आम्हाला थोडेसे महाग वाटले तिथं, कारण आपल्याला बाहेर थंडीचे थोडे कमी रेटमध्ये भेटतात, पण क्वालिटीमध्येही फरक होता. थोडे चांगले होते इथले. तयार भी है, अच्छा भी है, तयार भी है, गोड आहे ते पिकले गोड और नाही. गुड़ है। गोड आहे. यार लसूण वगैरे मिरची घ्यायची काय? जग बघा ना, विकणारं सामान आहे सगळं बऱ्यापैकी, ते नाही का जास्त बरंचसं असं सामान होतं की त्यातलं मला नावही माहिती नव्हते. आणि इथे मी आवळा बघितला, पण मला काय त्यांनी बजेटमध्ये आपल्याला जेवढं पाहिजे ना त्याच्यामध्ये त्यांनी दिलं नाही. मी अर्धा किलो मागत होते, पण ते म्हणत होते 1 किलो. मग एवढा काय करायचं आहे ना, म्हणलं ज्यूस वगैरे पिऊन बघावं आपण. बरेचसे मी अशा रील बघितल्या की आवळा ज्यूस पितात जेणेकरून ते केसांना फायदेशीर आहे, म्हणून घ्यायचा होता मला. पण त्यांनी काही दिला नाही अर्धा किलो, कारण आधीच टेस्ट करायचा होता, नंतर बघायचा होता. आणि इथे बघू शकता सर्व काही भाज्या होत्या आणि खूप साऱ्या फ्रेश होत्या आणि तेवढेच महाग बी होत्या. बघा कशा हालत आहेत. नशीब मेस आपली छोटी आहे, परवडते बरं बाजार रेणू. एवढा भाजीपाला घेतला, फळं घेतली, आता निघालो घरी. कुठं जायचं बोल दादा, कुठं जायचं? घरी. भाजीपाल्याचं गाड्या टाकायचं का? दोन वाजले द्यायला, 11:30 वाजता गेलो होतो आम्ही. एवढा भाजीपाला आणलाय. हा आहे, परत ह्याच्यात आहे. याच काही मी काढून घेतलंय, मला जे लागतंय ते. बाकीचं सगळं वहिनीला देऊन टाकलं, कारण मला थोडंच लागतं, माझं स्वयंपाकच होत नाही जास्त. चला भेटूया जेवण वगैरे करून. आता हे साफ करताना आई आणि मी, माझं कामच आहे आता. पण अजून मला भरपूर कपडे धुवायचे आहेत. ते कपडे धुवून झाल्यानंतर बोलते तुमच्याशी. जेवण वगैरे करून झालं होतं आणि दुपारची सवय होती आईला ते झोपायची, पण तिला खाली घेऊन आले कारण खूप भाजीपाला आणला होता. ती तर बसली साफ करायला, आणि बघा एवढा मोठा टोप घेऊन बसली, कारण भाज्याच तेवढ्या होत्या. 10-15 गड्डे भाज्याची होती, ती साफ करायची होती. इकडे सुरुवात तर आईने केली, पण आईच्या 1-2 गड्ड्या झाल्याशिवाय मी तर काय बसली नाही, कारण ना जेवणच एवढं फुल झालं होतं ना. आणि आई म्हणत होती खरंच खूप छान भाजी भेटली 5 रुपयाच्या मानाने. तिला असं वाटलं की 10 रुपयाला भेटल्या. म्हणलं 10ला नाही भेटली, 5 रुपयाला भेटली. म्हणली खरंच खूप छान भाजी मिळाली आहे तुम्हाला. आणि माझं तर जेवण झालं होतं ना, झोपायची इच्छा होती, कारण सकाळ गेलो तेवढं फिरलो. तर इथे सह्याद्री झोपली होती, रायांश खेळत होता. संध्याकाळ झाली आणि मी आता भाकरी बनवले जेवणासाठी. आणि माझ्याकडे संध्याकाळी फक्त भाकरी बनवायचंच काम असतं, कारण भाज्या वहिनीकडे होतात. त्यांची मेस असल्यामुळं कसं जास्त भाज्या त्यांच्याकडे होतात, त्यामुळे त्या म्हणतात की संध्याकाळी आम्हाला त्यांना भाकरी खायला भेटत नाही, त्यामुळे त्यांना मी संध्याकाळी भाकरी देत असते आणि भाजी त्या करत असं. असं कधीतरी होतं, रोज रोज नाही. आता बघा मी ह्या 3 ज्या आहेत फक्त ज्वारीच्या बनवल्या, कारण पीठ थोडंसंच होतं. त्यानंतर मग बाजरीच्या काही बनवल्यात. आता ही लास्ट भाकर आहे. त्यानंतर ना आज अख्खा दिवस आमचा फळं आणि भाज्या ठेवण्यात गेला, साफ केल्या. कारण मेथीच्याच भाज्या आम्ही ना 10 ते 15 गड्डी आणल्या होत्या, जेणेकरून आईला त्या वाळू घालून नंतर वापरायच्या होत्या. म्हणजे पावसाळ्यात वगैरे हरभऱ्याची भाजी आमची गावाकडनं येत असते, ओली भाजी, ती भाजी साफ करून वाळवून ठेवत असते आई. मग ह्यावेळेस तिने अशी आयडिया काढली की त्याच्यामध्ये मेथीची भाजी पण आपण वाळवून ठेवू, म्हणजे जेणेकरून ती पण वाळल्यानंतर त्या भाजीत छान लागेल. तर बघू ती ह्यावर्षी कशी लागते काय नाही. त्यानंतर फळं वगैरे काही ठेवले, अर्धे मी ठेवले, अर्धे वहिनीला काही दिले. आणि मी ही हळद आणली होती की विंटरमध्ये भेटते आपल्या, म्हटलं स्किनला लावावं थोडंसं गाळून वगैरे, काय बोलतात त्याला, घासून असं. तर बघू आता काही फरक पडतो का. गाजर वरच ठेवले, कारण मला आता उद्या त्याचा हलवा बनवायचा. थोडेसे बटाटे, कांदे, लसूण इथे थोडेसेच घेतले वहिनीला. आणि 10-15 ते गड्डे आणले होते मेथीच्या, त्या साफ केल्या. आणि त्यातल्या फक्त ह्याच्यात 2-3 राहिल्या, तर त्या आता उद्या साफ करू म्हटलं, कारण त्या लागणार नाहीत. तर बघू आता उद्या साफ करते. आणि मला पावभाजी बनवायची, त्याची पण तयारी करायची. आणि फ्रीजमध्ये पण बऱ्याच भाज्या ठेवल्या, फ्लावर ठेवले. आणि ही चमकोरीची पानं आणली होती मी, काही ती पण आहेत. मला पूर्ण ना दुपारी दाखवायला वेळच मिळाला नाही. बीट आहे, इथे मिरची आहे आणि इथे कोथिंबीर पूर्ण साफ करून ठेवले, कारण साफ करत होतो ना, त्यामुळं मला काही तुम्हाला दाखवायला असं भेटलंच नाही वेळ, कारण मुलं पण खूप होती, बडबड वगैरे करत होती. याच्यामध्ये मी वाटाणा साफ करून ठेवला, जे की मला उद्या पावभाजी करायचं आहे. संध्याकाळी झोपण्यापूर्वी मला फ्लावर साफ करून ठेवावं लागेल,
तर चला भेटू आपण नंतर. ह्या सगळ्या गडबडीमध्ये माझी शेवटची जी भाकर होती ना ती करपून गेली आणि नंतर गॅस वगैरे बंद केला आणि इकडे बघा भांडी वगैरे होती. भांडी वगैरे घासून झाली संध्याकाळी आणि पाणी आलं होतं तेवढ्यात मग पाणी भरून घेतलं. तर चला आता भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या. आणि माझा व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि आजचं मार्केट तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि हे मार्केट होतं मोशी इथे, ते जिथं त्याला कांदा मार्केटही म्हणतात. आणि तिथे संभाजी महाराजांची ना खूप मोठी अशी मूर्ती उभारलेली आहे. ती नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसली असेल आणि माझ्यासारख्या व्हिडिओमध्ये ती मूर्ती दिसणारच तुम्हाला, कारण माझा रूटच आहे कधी तिकडे जाण्याचा. कारण मी पहिले तिकडे काळेवाडीला राहत होते ना, तिकडून आळंदीहून इकडे येताना दिसते किंवा तिकडे आता जाताना तिकडे आमचा कान्हा राहतो ना आता, मग तिकडे जाताना परत तुम्हाला ती मूर्ती दिसणार. आणि आमचे मुलं ना सह्याद्री आणि रायांश त्या रस्त्याला गेले ना की वाटच बघतात की कधी संभाजी महाराजांची मूर्ती येते आणि आम्ही कधी बघतो. तर ऑलमोस्ट माझं सगळं संध्याकाळचं काम झालेलं आहे आणि किचनच्या बेसिंगवर तुम्हाला सामान दिसेल ते मला साफ करायचं. आणि वहिनीने काही पापड दिले होते जे की मला ते आता डब्यात ठेवायचे होते, पण मला आता काही वेळ नव्हता, म्हणलं ते सकाळच ठेवीन. हे सगळं किचनवरचं काम झालं होतं, भांडे घासून झाले होते आणि म्हटलं आता ते झाकून ठेवलं. आणि ते हरभरा काही मी थोडा साफ केला होता, मला भाजायचा होता भाकरी झाल्यानंतर, पण तो काही लक्षात राहिला नाही. आता मी तो ठेवून दिला. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये उद्या. तर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि एखादी तरी कमेंट नक्की करा. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.